हाय नमस्कार. तर झालं का तुमचं जेवण पाणी, सकाळचा नाश्ता वगैरे? तर आज म्हणजे 3 दिवस झालं एक दुर्घटना घडली. ते काय कसं सांगते मी, कारण खरंच महत्त्वाचा विषय आहे. हे एक गंभीर विषय आहे. असं कोणासोबतच होऊ नये, पण झालं. पण आता तुम्ही म्हणसान काय गंभीर विषय आहेत सांगताय, मी सांगणारच आहे. त्याच्या आधी तुम्ही मला मी त्याच्या आधी तुम्हाला सांगते की जे आपले कपडे लता काय असेल ते आपण घरात ठेवावं. कारण त्याच्यावर सुद्धा लोक अशी काही करतात की त्याचा विचार करू शकत नाही. आज 4था दिवस, नाही सॉरी, तीन दिवस झालं. आज बानूच्या खालची चादर गायब आहे. आता चादर मी तुम्हाला दाखवते कसल्या रंगाची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार. भरपूर जण हेड्यामध्ये बघितलं असेल तर हे बघू शकताय. बानूचं जेवण झालंय. अशा बानूला चादरा 3 आहेत. याच्यावर लघवी केली की ही काढायची, दुसरी टाकायची, ही वाळू घालायची. असं करून तुम्हाला तर माहिती आहे, बानू तिकडं मी लेपट वाळायला घालते बानूच्या खालचे कपडे. तर ही शाल आहे आणि याच्या खालची दुसरी चादर गायब झाली. तर तुम्ही मला सांगा, या लेकराच्या खालचं नेऊन त्यांना काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? असं नाही की मी आजच टाकली, 2 दिवस झालं टाकते, असं पण नाही. जसं बानू चलत नाही, जसं बानू जाग्याला सुसू करते, तसं मी ते बदलतच राहते. मी निर्मळ लेकरांना ठेवते, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर बानूच्या खालची मी आता मनात एका आईच्या मनात काय पण येतात गोष्टी, येतात का नाही? तर लोक अशी निघली म्हणजे कोण हाय कुठला हाय माहीत नाही. ती हाय का ती हाय, बाबा हाय का बाया हाय ते पण माहीत नाही. असं काय बानूच्याच बाबतीत झाले म्हणजे आता आम्हाला कळलं म्हणून. तर असं म्हणजे विचारलं आणि मी काय त्या दिवशी हेड्यावर टाकू शकत होते, म्हणजे ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी. पण आम्ही हुडकली. बरं, कुत्र्याने न्यायचं म्हणलं तर कुत्रं काय एवढंसं फडकं निघू शकते, पण एवढी मोठी चादर एक माणूस पूर्ण मोठं झोपू शकतंय, ती चादर कुत्रं कसं नेईन? आणि वाळू मी संध्याकाळचा टायमिंग होता, संध्याकाळी पण मी वाळू घालते, कारण संध्याकाळी बाहेर दोघ जण झोपतात. तर आवाज कुत्र्याचा आला तरी जाग, पण त्यावेळेस चादर नेली माहित नाही. तो बानू कशी म्हणती, तिला मी विचारते की बानू चादर तू कुठं टाकली, कुणी नेली? ती ओरडती मला. आज 3 दिवस झालं मी हुडकती, सगळीच हुडकतो, सगळं घर शोधलं. घराचं पाठीमाग इकडं तिकडं गवतानी पाण्यानी, इकडं रानात मकत, म्हणजे सगळीकडे हुडकलं. चादर काय कुठंच गव्हाना. मी काय म्हणते, अपंग लेकराच्या चादर नेऊन त्यांना काय भेटणार आहे? आता शिव्या तर येत्या, शिव्या देऊन आणि काय बोलून थोडीच ती महागारी येणार आहे. पण नेलं तर नेलं, पण सांगून नेलं असतं तर मी चांगली नवीनच दिली असती. पण लेकराच्या खालचं नेऊन त्यांना काय भेटणार? आणि ते पण सुसू केलेली, वास येत असेल त्या चादरचा, पण ती नेऊन त्यांना काय भेटलं असं? माणसाला असं म्हणजे नाही का, मनामध्ये एका आईच्या काय पण येतं. एकतर माझी पोरगी चलत नाही, बोलत नाही, चालत नाही. तिच्या मागं आम्ही एवढं तिला जपतो की प्रमाणाच्या बाहेर जपतो, तुम्हाला तर माहिती आहे. तिला काय झालं तर आम्ही जेवण ही करत नाही, काय नाही. आज 2 दिवस झालं मला असं नाही का, मनात काय पण येतंय आणि जीव पण वाटत नाही. सारखी ती चादरच दिसायला लागली पुढं. बरं, न्यायचं होतं तर मला सांगायचं ना, मी दिली असते. बरं, तीच का व्हायना पण दिली असते बाबा, धर म्हणून. पण कुणी नेली, कशापायी नेली, काय कारण हेच माहीत नाही. आता तुम्ही म्हणसान की झोपल्या मग कपड्यासहित सांगायला लागले, असं नाही. ही गंभीर विषय आहे. तुम्ही विचार करा, माणसं आजकाल काय पण करतात. बरं, लेकराहून करतात, माणसाहून करतात, काय पण. मी काय म्हणते, हाताला धरून भांडावं, पण अशा गोष्टी करू नये लेकरांच्या बाबतीत. कोणची का असं ना, सगळी लेकरं मला सारखीच आहे ती.
मी काय माझ्याच लेकराचं बोलत नाही, पण सगळ्याच लेकरांचं बोलते. असं कुणी करू नये. दुश्मन असला ना तरी पण ती लेकराच्या बाबतीत करू नये. हाताला धरून भांडावं, दोन दोन शब्द असं शिव्या द्यावा, पण अशा गोष्टी करू नये. ही काय साधी गोष्ट नाही. आज 2 दिवस झालं मी हुडकती कशाला नेली, काय कारण. असं आमच्या गावातली पण करते ती गाबडी बरीच आहे ती अशी. कारण आमच्या शेजारीची इथं नाही का, असं नाही का टीव्हीत कसं करतो, असं गोल चक्र पांढरं, त्याच्यात धनुष्यबाण काढायचा, त्यात लिंबू कायनून बायनून, असं लय झालंय ठिकाणी आमच्या गावातच बरं का. गावातच झालं, पण मी हेड्याव बनवला नाही. कारण आणि आज बनवायचं कारण असं आहे की माझ्या लेकराच्या बाबतीत तर असं झालं, तर दुसऱ्याच्या लेकराच्या बाबतीत होऊ नये. दुसऱ्याच्या लेकराच्या बाबतीत असं होऊ नये, त्यांनी सावध राहावा. माझं गेलं ना तर मला काहीच वाटणार नाही. काही म्हणजे मनामध्ये येतात विचार, काय केलं असेल, काय लेकराला माझ्या असं तसं विचार येतात. पण देव आहे, वरचा परमेश्वर आहे, बघतोय. आणि मला साथ देवाचीच आहे, आणि माझ्या लेकराला पण देवाची साथ आहे. आज किती मोठ्या संकटातनं माझं लेकरू जगलेलं आहे. त्यामुळं का नाही मी असल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही, पण मी वरच्या देवावर लक्ष देतो. तू बघतोय ना, तुझे तर डोळे झाकले नाहीत ना, तू बघतोय ना, तू बघ आणि कर. तू आत्ता नाही सर करत, आत्ता त्यांच्या हातापायाने ताकद असेल किंवा काही गोष्टी असतील म्हणून त्यांच्या अंगात ताकद आहे म्हणून ते काय पण करतात. पण ज्या वेळेस तुम्ही म्हातारा होचाल का नाही, त्यावेळेस देव ही शिक्षा देतोच. देव ही शिक्षा देतोच. आज घरातली सगळीच आम्ही नाही का वेड्यासारखं ती चादर हुडकायचं लागलं या. काय भेटणार आहे अपंग लेकराची चादर नेऊन तिच्या खालची. बरं तीच कशी नेली, रोजच कपडे मी वाळू घालते या. एक कसं जण माझीच नाही गेली की भरपूर जणांचा, काय कुणाचा शर्ट गेला, कुणाचा 100 गेली, कुणाचं काय नो गेलं. लय असं म्हणजे चार तर ऐकायला आली मला. आणि बानूची चादर धरून 5 अशा गुन्हा गावात झाले. अशा गोष्टी आहेत त्या. किती डोकं टेन्शन यावं माणसाला, लय टेन्शन आलंय मला. घडी तर वाटतं एका याने जाऊ दे नेऊ दे, त्यांना हातराय पांघराय नसेल. पण एका विचाराने वाटते की पुरीचेच म्हणजे तिच्या हातारलेच का नेले असेल. तुम्ही विचार करू शकता की एखाद्याचं काय होऊ शकतंय. काय बोलावं, ही गंभीर विषय, चांगला विषय नाही. सगळ्यांनी सावध राहावा. कारण कुणाला पळीभर आमटी द्यायचे तर हाताला धरून खायला घाला, देऊ नका. किंवा कुणाला कपडे देऊ नका, कुणाला केस आपली डोक्याचे असतात ते देऊ नका. कारण असं लईच ऐकू नये की माणूस केसावून पण काय पण करते. त्यामुळं का नाही, आपला कपडा असेल तर घरामध्ये ठेवा. जर तुम्हाला घरामध्ये ठेवू वाटत नसेल तर कुणाला पण दान द्या हाताने गरीबाला. पण अशा व्यक्तीला देऊ नका की ती व्यक्ती काय पण ती करू शकते. असं देऊ नका. कारण लईच दुनिया बेकार निघली. ही काळ तर एवढा डेंजर आहे की पुढचा तर कसा निघतोय माहित नाही. तर काळजी घ्या सगळ्यांनी. कुणीही कुठं काही टाकू नका, कारण त्याच्यावरून काही पण लोक करायला लागल्यात. आता बघू, तरी शोधायचा प्रयत्न चालूच आहे. जर नाहीच घवली तर मी देवाला हात जोडणार, बाबा देवा तू बघून घे, पण माझ्या लेकराला काहीच होऊ देऊ नको. तर चला, हे गंभीर विषय होता आणि खरंच गंभीर आहे. तुम्ही म्हणता नाही याच्यात काय गेलं तर गेलं, दुसरं असं नाही. खरंच तुम्ही थोडासा विचार करा. इथनं करू नका, मनापासून करा की काय होऊ शकतंय त्याच्यापासून. तर चला, बाय.